भिवंडी महानगरपालिकेनं हायकोर्टाच्या आदेशानं अनधिकृत ठरवलेल्या इमारतींवरती तोडकामाची कारवाई सुरू असलेल्या एका इमारत ही आता कोसळलेली असं कळतंय। रिझवी नावाची इमारत होती। अनिल वर्मा आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अनिल, काय घडलंय भिवंडीमध्ये? नंदा, नक्की या ठिकाणी भिवंडीतील जयजीनगर हा परिसर आहे। या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करून 7 मंजिला इमारत उभी करण्यात आली होती। हे तोडण्यासाठी हायकोर्टाच्या आदेशानुसार या इमारतीला महापालिकेने तोडण्याचं काम सुरू केलं होतं आणि ही इमारत अचानक तोडता ही कोसळली आणि बाजूच्या इमारतीवरती आपला अपार्टमेंट याच्यावरती जाऊन आदळली। यामध्ये या घटनेमध्ये काही दुर्घटना घडली नसून परंतु महापालिकेच्या वतीने काही सुरक्षेच्या व्यवस्था करण्यात आल्या नव्हत्या असा आरोप येथील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे। अनिल, त्याचबरोबर ही इमारत कोसळल्यामुळे आजूबाजूच्या इमारतींना काही धोका निर्माण झालाय का? हो, नक्कीच। या ठिकाणी त्याच्या आजूबाजूला मोठी 3 इमारती आहेत आणि या 3 इमारतीच्या रहिवाशांना खाली करण्यासाठी पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि ज्या इमारतीवरती ही इमारत आदळली ती खचलेली आहे आणि त्या भिंती तुटलेल्या आहेत आणि तो रस्ता पूर्णपणे पॅक झालेला आहे आणि त्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। अनिल, धन्यवाद। ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। आणि हाच तो व्हिडिओ आहे। अनधिकृत इमारत होती, ती हटवण्याचं काम सुरू होतं, पाडण्याचं काम सुरू होतं आणि त्याच वेळेला ही इमारत पूर्णपणे खाली कोसळली। तर भिवंडीमधला हा सगळा प्रकार आहे। अनधिकृत बांधकाम विरोधात कारवाई सुरू होती। ही इमारत पाडण्यात येत होती आणि जेव्हा JCBने याचा काही भाग हटवण्यात आला तेव्हा ती अख्खीच्या अख्खी इमारत खाली कोसळली।